नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही वर्षांपासून जे काही पोलीस भरतीचे पेपर आहेत या पेपरमध्ये चालू घडामोडी या विषयावर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात येत आहेत। त्याच अनुषंगाने आपण चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। यामधला पहिला प्रश्न बघा, 29 प्रश्न आहेत। तुम्हाला यापैकी किती प्रश्न येतात किंवा किती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती होते हे तुम्ही स्वतः चेक करू शकता। यामधला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे एकनाथ शिंदे। परंतु महाराष्ट्राचं जे काही राजकारण आहे या राजकारणाचा काही भरोसा नाही आहे। या ठिकाणी कुणीही मुख्यमंत्री आणि कुणीही उपमुख्यमंत्री कधी होऊ शकतो, त्या कारणामुळे असा प्रश्न शक्यतोवर परीक्षेमध्ये येणार नाही, त्याबद्दल काळजी करू नका। ओके, आणि विचारलाच प्रश्न तर सध्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? तर या ठिकाणी द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या राष्ट्रपती आहेत। जलजीवन मिशन कोणत्या मंत्रालयाखाली आहे? तर या ठिकाणी जलशक्ती मंत्रालयाखाली हे मिशन आहे। चंद्रयान 3 कोणत्या वर्षी यशस्वी झाले? तर 2023 वर्षी हे यशस्वी झाले। हर घर तिरंगा मोहीम कधी सुरू झाली? तर 2022मध्ये ही मोहीम सुरू झाली। आणि हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न अत्यंत संभावित आहेत, परीक्षेमध्ये येऊ शकतात, त्या कारणामुळे दररोजचे जे काही आपले व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ चालू घडामोडी संदर्भात तुम्ही बघत राहा, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल आणि ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांची रिव्हिजन होईल आणि ज्यांचा अभ्यास झालेला नाही त्यांच्यासाठी हे प्रश्न महत्त्वाचे ठरू शकतात। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? तर नरेंद्र मोदी हे सध्याचे पंतप्रधान आहेत आणि परिस्थिती अशी आहे की हेच पंतप्रधान राहतील असा विषय वाटतो आहे। ओके, त्यानंतर काही हरकत नाही। इंडियन पोलीस डे कधी साजरा केला जातो? तर 21 ऑक्टोबरला इंडियन पोलीस डे साजरा केला जातो। महाराष्ट्राचे DGP कोण आहेत? तर राजन बगदाने हे महाराष्ट्राचे DGP आहेत। वंदे भारत एक्सप्रेस पहिली ट्रेन कुठे सुरू झाली? तर मुंबई अहमदाबाद या ठिकाणी, या दोन ठिकाणादरम्यान ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू झालेली आहे। 2024मधील गणेशोत्सव कोणत्या महिन्यात झाला? तर सप्टेंबर महिन्यात हा गणेशोत्सव झालेला आहे। गणेशोत्सवाची सुरुवात कधी झाली हे सुद्धा तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे। 1883 आहे की 1885 आहे? ओके, जय जवान जय किसान घोषवाक्य कोणी दिले? तर लाल बहादूर शास्त्री यांनी हे घोषवाक्य दिलेले आहे। त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर तो भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे। इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? हा प्रश्न नेहमी विचारतात, नेहमी कन्फ्यूज होतं। तर बेंगळूर या ठिकाणी हे मुख्यालय आहे। महाराष्ट्र दिन कधी साजरा होतो? तर महाराष्ट्र दिन 1 मे या दिवशी साजरा होतो। 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती त्या निमित्ताने। स्वच्छ भारत मिशन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर 2014 साली स्वच्छ भारत मिशन सुरू झालेले आहे। भारताचे पहिले DGP कोण होते? तर E राजा हे भारताचे पहिले DGP होते। लोकसभेत एकूण किती सदस्य असतात? तर या ठिकाणी 543 सदस्य लोकसभेमध्ये असतात। राज्यसभेमध्ये किती असतात ते तुम्हाला कमेंट्समध्ये लिहायचं आहे। आणि महत्त्वाचा प्रश्न, विधानसभेची सदस्य संख्या किती असते? हा प्रश्न कन्फ्यूज करणारा आहे, त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न तुम्ही करा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सदस्य संख्या जी आहे त्यावर एक अशाच प्रकारचा व्हिडिओ त्या ठिकाणी घेणार आहोत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील किती शहरे स्मार्ट सिटी योजनेत आहेत? तर त्या ठिकाणी 10 शहरं आहेत। पुढचा प्रश्न आहे, ICC वर्ल्ड कप 2023 साली कोणी जिंकला? तर तो ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे। सैनिक स्कूल महाराष्ट्रात कुठे आहे? तर सैनिक स्कूल सातारा या ठिकाणी आहे। राज्यघटना दिन साजरा कधी होतो? तर 26 नोव्हेंबरला राज्यघटना दिन साजरा होत असतो। भारतात एकूण किती राज्य आहेत? तर 28 राज्य आहेत। पहिली मेट्रो रेल कुठे सुरू झाली? तर कोलकाता या ठिकाणी ही रेल सुरू झालेली आहे। सशस्त्र सेना ध्वज दिन कधी असतो? तर 7 डिसेंबरला हा दिन साजरा केला जातो। भारतरत्न पुरस्कार कोण देतो? तर भारत सरकार किंवा राष्ट्रपतीच्या तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो। भारत सरकार हा पुरस्कार देत असते। त्यानंतर सौर मालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर बृहस्पती ज्याला आपण म्हणतो तो सर्वात मोठा ग्रह आहे। महाराष्ट्र पोलीस चिन्हावर किती किरणे आहेत? तर 7 किरणे या ठिकाणी सांगितलेली आहेत। अटल भूजल योजना कशासाठी आहे? तर भूजल संवर्धनासाठी ही योजना असणार आहे। त्यानंतर आयुर्वेद दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? हा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे। 13 नोव्हेंबर या दिवशी हा दिवस साजरा केला जातो। धन्वंतरी जयंती या दिवशी असते, त्या दिवशी हा आयुर्वेद दिवस साजरा केला जातो। तुम्ही जर कुठल्या BAMS डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये जर गेले तर त्या ठिकाणी त्या दवाखान्यामध्ये धन्वंतरीचा एक फोटो असतो, तेच ते धन्वंतरी, आणि त्याचा जो काही जन्मदिवस आहे तो 13 नोव्हेंबर आणि तो दिवस आपण साजरा करतो आयुर्वेद दिवस म्हणून। ओके, अशा प्रकारचे प्रश्न आहेत, अशा प्रकारचे छोटे छोटे व्हिडिओ आपण अपलोड करत राहू आणि तुमचा या ठिकाणी अभ्यास चांगला व्हायला पाहिजे या अनुषंगाने हा प्रयत्न आपला असणार आहे। ओके, धन्यवाद, थँक्यू।